भाषणाच्या ओघामध्ये बाळासाहेबांबाबतचं वक्तव्य मात्र तरीही आरोपांवर ठाम। रामदास कदम यांचा पुनरुच्चार। उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचा वाद। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीमध्ये का ठेवण्यात आला याचा तपास करावा। दसरा मेळाव्यातील रामदास कदमांच्या विधानानं राज्यभरात खळबळ। बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भातील रामदास कदमांच्या वक्तव्यावरून दोन्ही शिवसेनेमध्ये सामना। भास्कर जाधवांनी रामदास कदमांवर केली जहरी टीका, तर नितेश राणे यांच्याकडून रामदास कदमांची पाठराखण। विकास कामांसंदर्भात अवाक्षरही न काढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले। दसरा मेळाव्यातील भाषणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना नेता केलं। ठाकरेंमध्ये दानत होती म्हणूनच रिक्षावाले मंत्री झाले आणि कधी प्रॅक्टिस न केलेला मुलगा डॉक्टर झाला, राऊतांचा घणाघात। नालायकांच्या हाती नवी मुंबई पालिका गेल्यास वाटोळ होईल। गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, तर शिंदे साहेबांचा अपमान सहन करणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार। मोबाईलवर गेम खेळताना अभिनेता अक्षय कुमारची मुलगी सायबर ट्रॅपमध्ये, थोडक्यात अनर्थ टळल्याची अक्षयची कबुली। तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणासोबतही सायबर चोरट्यांची छेडछाड, जनजागृतीसाठी सरकारची विशेष मोहीम। आता कागदी बॉन्डचा ताप संपणार। आजपासून महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात। आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर विविध विकास कामांचा करणार शुभारंभ। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।